नमस्कार मंडळी, कसे आहात? आशा करते सगळे मजेत असणार। आज आहे संडे आणि संडे असला म्हणजे आपण काही घरात बसत नाही, आपल्यासारखे विचार करणारे बाकीचे सुद्धा असतात। तर त्यामुळेच बघा ही गर्दी किती आहे। संडे असला की सगळेच बाहेर पडतात आणि गर्दी म्हणजे इथे पार्किंगसाठी ही गर्दी आहे। पुढे तर मॉलमध्ये गर्दी असणारच आहे, कारण इथे जी पार्किंग वगैरे लागते ना, तिथेच आम्हाला म्हणजे जवळ-जवळ 10 मिनिट लागले इथे इथून म्हणजे पुढे जायला। 10 मिनिटाच्या वेटिंगनंतर आत्ता पोहोचलोय फायनली आम्ही मॉलमध्ये। तर मॉल म्हणजे कोणतं तर इथे फिनिक्स मॉल जे आहे, फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम वाकड येथे तिथे आलोय आम्ही। चला म्हटलं दुसरीकडे न जाता आज फिरूया मॉलमध्ये। शक्यतो आम्ही मॉल वगैरे जे आहे ते अवॉइड करतो, तिथे जात नाही बऱ्याच वेळेस, म्हणजे असेच बाहेर फिरतो। मॉल वगैरे जे आहे ते आम्ही जातच नाही, कारण इथे आल्यानंतर ना बराच असा खर्च जो आहे तो उगाच होत असतो। त्यामुळे ना मॉल वगैरे जे आहे ते अवॉइडच करतो। आणि इथे आल्यानंतर ना असं काही म्हणजे घेणं तर नसतं आपल्याला, फक्त फिरफिर होते, पाय दुखवतो आपण आल्यानंतर। पण आता आहे ना समर सीझन आहे, त्यामुळे ना म्हणजे बऱ्याच वेळेस इथे जी फेरी आहे ती होणारच आहे आणि मुलांना सुट्ट्या असल्या म्हणजे आपण जातोच। तर आले ना फूड कोर्ट गाठलंय आम्ही आणि म्हणजे नाश्ता वगैरे जो आहे तो करून आलेलो होतो। जेवण बाकी होतं, पण स्वयंपाक वगैरे जो होता तो झालेला होता माझा। पण यांना ना असं काय म्हणतो आपण, छोले भटुरेच खायचं होतं, त्यामुळे ऑर्डर जी आहे ती छोले भटुऱ्यांची दिलेली आहे। आणि इथले छोले भटुरे जे आहे ते अप्रतिम लागतात। एक वेळेस आम्ही ट्राय केलेले होते, म्हणून म्हणजे दुसऱ्या वेळेसही आम्हाला इथेच यायचं होतं आणि इथलंच ट्राय करायचं होतं। सुपर म्हणजे सुपर टेस्टी आहे छोले भटुरे। मस्त शांततेत निवांत जेवण केल्यानंतर ना लगेच निघालोय आम्ही गेमिंग झोनला। मुलांना खेळायचं होतं, त्यासाठीच नेमकं आलो होतो, तर तिथे जातोय आता। पहिले ना असलं काही नव्हतं, आपण मस्त म्हणजे एकमेकांसोबत खेळायचो, कुदायचो, निवांत असे गेम जे आहे ते एन्जॉय करायचो। पण आत्ताच्या मुलांना हे असलं काही आवडत नाही। हे जे प्रकार आहे गेमिंग झोन वगैरे ते आवडतात त्यांना, त्यातच आनंद मिळत असतो। पण काय करायचं, जनरेशन जे आहे ती अशीच आहे। वेटिंग जी आहे ती कुठेही असतेच आणि येथे आल्यानंतर परत वेटिंग आहेच। आणि हा झोका बघा अगदी खालीच म्हणजे खालीच फिरतोय, कोणीच बसलेलं नाही, नुसतं फिरतोय तो। मी ना इथे आल्यानंतर नेहमी यांना म्हणत असते की यार हे झोका वगैरे जे आहे ते असं म्हणजे खाली फिरवण्यापेक्षा मुलांना वगैरे जे आहे ते बसून फिरवलं तर किती छान ना। म्हणजे जे खेळायचे आहे ते खेळू दे मुलांना, गेम पेड जे असतात ते, पण असे जे फिरवतात म्हणजे खाली झोका फिरवत आहे तर मुलांना घेऊन फिरवा तुम्ही, तितकंच मुलं जे आहे ते जास्तीचं एन्जॉय करतील। आणि गेमिंग झोनमधून आता निघालो आहे आम्ही बाहेर। तर ही लिफ्ट वगैरे जे आहे ते नुसतं खाली होती, तर ते आमचं फोटोशूट वगैरे जे आहे ते सुरू होतं। फोटोशूट तर काय म्हणा, पण लिफ्ट खाली आहे म्हणून आम्ही वर खाली करत होतो लहान मुलांसारखं। आज चक्क ना आजीबाईला बघितलंय मी मॉलमध्ये, हे पहिल्यांदा बघते मी मॉलमध्ये आजी वगैरे जे आहे ती दिसते। म्हणजे असतात हे मॉडर्न वगैरे ज्या असतात ना त्या असतात, पण असं लुगड्यामध्ये ना पहिल्यांदा बघते। पण असलं काही बघून ना खूप भारी वाटलं, त्यांनी सुद्धा एन्जॉय करायलाच पाहिजे। मॉल एक असं ठिकाण आहे जिथे नाही म्हटलं तरी आपण काही ना काहीतरी घेऊनच जातो। आणि इथून आम्ही घेतले, आता शर्ट घ्यायचं तर काहीच नव्हतं, पण घेऊनच जातोय काहीतरी। आणि इथे बघा पुढे गेल्यानंतर हे किती क्यूट आणि किती मस्त असे स्माइली फेसेस आहे। म्हणजे अगदी एकदम म्हणजे खूपच भारी वाटलं आम्हाला बघून एकदम। म्हणजे आम्ही 5 मिनिटापर्यंत ना याला बघत बसलो असणार। चला तर मग आता हा झोपलाय तोपर्यंत आपण निघूया पुढे। तर पुढे कुठे निघालोय, तर हे पुण्यातलं माझं 3रं घर आहे, तिथेच आज आपण जातोय। घर वगैरे जे आहे ते मी रेंटवर दिलेलं आहे आणि शेवटचं लास्ट फ्लोअर जे आहे ते आमचं आहे। पण रेंटवर असल्यामुळे ना आम्ही तिथे जाऊ शकलो नाही। पण सेम सोसायटीमध्ये ना माझी जाऊबाई वगैरे जे आहे त्या राहतात, विंग वगैरे जी आहे ती चेंज आहे, पण त्यांच्याकडे आत्ता आम्ही जातोय। कारण फिरून वगैरे झाल्यानंतर म्हटलं चला आलो आहोत तर त्यांना सुद्धा भेटून जाऊ। आम्ही एकाच सोसायटीमध्ये 3 घर घेतलेले आहे, 2 जे आहे ते रेंटवर आहे आणि हे 3रं जे आहे ते स्वतः राहतात। म्हणजे ते पहिल्यानं जळगावला राहायचे, आत्तासुद्धा तिथेच राहतात, पण कधीतरी येत जात असतात। तर ते आले आहे तर त्यांना आता भेटून जातोय। सुट्टी असल्यामुळे ना नमन जो आहे तो मामाकडे गेलेला आहे आणि हाच आहे म्हणजे माझा लहान मुलगा, त्याच्यासोबतच आम्ही बाईकवरच फिरतोय म्हणजे आज तरी। आणि फायनली आता घरी पोहोचलेलो आहोत। तर घरी म्हणजे माझी जाऊ वगैरे आहे, त्यांची मुलं वगैरे जे आहे ते इथे असतात आणि माझे मोठे दीर जे आहे ते जळगावलाच आहे अजून तरी, म्हणजे ते सॅटर्डे संडेला येत जात असतात। आणि गेल्यानंतर स्पेसिफिक जे असतं ना आपलं जळगावकरांचं लिंबू पाणीचा बेत होता, कारण आम्ही अगदी एकदम उन्हामधून आलेलो होतो, त्यामुळे पहिले लिंबू पाणी वगैरे जे घ्यायचं होतं ते घेऊ आणि नंतर बाकीची जी कामं आहे म्हणजे पुढे जिथे जायचं आहे तिथे जाऊ। कारण आज सॅटर्डे संडेला ना असं काही होत नाही की
की घरात बसून राहतो आपण, कुठे ना कुठे अगदी फिर जी आहे ती होतच असते. आणि आजची फिर एकदम जास्त झालेली आहे. मी अशी एकदम जास्त थकलेली आहे. आपण बघू शकता. तर निंबू पाणी घेऊया आणि पुढचा प्रवास म्हणजे पुढे जिथे जायचं आहे तिथे जाऊया. तर लगेच आम्ही निघालो आहे, म्हणजे रिक्षाने जातो आहे आता, कारण यांना यायचं नव्हतं, खूप गर्दी असल्यामुळे ना मला नाही यायचं, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा असं म्हटल्यानंतर आम्ही रिक्षा बुक केली आणि लगेच निघालो आहे. तर आलो कुठे आहोत तर मूळचंद मिलमध्ये. आणि ही मिल जी आहे म्हणजे हे जे दुकान आहे चिंचवडमधलं अगदी गचागच नेहमी भरलेलं असतं. जेव्हा बघा आपण तेव्हा अगदी एकदम फुल्ल भरलेलं असतं. आणि म्हणजे यांना माझी जाऊबाई आणि माझी नणद आहे त्यांना दोघांना घ्यायचं होतं, त्या घेत होत्या आणि मी शूट वगैरे जे आहे ते करत होती. पण असं म्हणजे असं होत नाही ना आपण गेल्यानंतर की घेत नाही. आलो आहोत तर काही ना काही घेऊनच जातो. तर मी सुद्धा 2 ड्रेस घेतलेले आहे आणि घेतल्यानंतर मी शूटच करत होते. आणि वरती गेल्यानंतर साडी वगैरे जी बघायची होती आम्हाला ती बघितली. साडी घ्यायची नव्हती, जस्ट एक्सप्लोअर करायचं होतं म्हणून गेलो, कारण नवीन काहीतरी व्हरायटी आल्या असतील असं वाटलं आम्हाला. आणि गेल्यानंतर इथे बघा खूप जास्त साडीच्या सेक्शनमध्ये खूप जास्त गर्दी होती, म्हणून लगेच आम्ही तिथून सुद्धा निघून गेलो, कारण गर्दी असल्यामुळे ना. आणि असं विचार करून नव्हतं ना आलो की आम्हाला साडी घ्यायची होती, ड्रेस घ्यायचे होते, तर ड्रेस घेतले आणि लगेच निघालो आहे पुढे. आणि तुम्हाला ना मी साडीच्या सेक्शनमध्ये गर्दी जी आहे ती दाखवते. एकदम भरकच्च भरलेलं होतं, अगदी पाय ठेवायला सुद्धा इथे जागा नव्हती एकदम जास्त, आणि सफोकेशन खूप होत होतं इथे. पण एक गोष्ट सांगावीशी वाटते, असं नाही वाटत का आपल्याला की इथे जी आहे साडी वगैरे जे आहे प्राईस जी आहे ती सारखीच असते कदाचित, जिथे आपण शॉप वगैरे म्हणजे जिथे घेतो ना ते शॉप आणि इथली ही जी शॉप आहे तिथली प्राईस जी आहे अगदी फक्त 50-100 रुपयाचा फरक पडत असेल. आणि व्हरायटी म्हणजे क्वालिटी जी आहे ती सारखीच असते. कदाचित दुकानावरची जी क्वालिटी असते ना ती चांगली असते, पण आपण इथे जास्त गर्दी करत असतो असं तरी मला वाटतं. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून जरूर सांगा. आणि रिक्षा वगैरे बुक केलेली आहे आणि आत्ता निघालो आहे घराकडे. तर घराकडे कुठे तर माझे जाऊ वगैरे जिथे आम्ही म्हणजे आलेलो होतो तिथेच जातो आहे आणि तिथूनच पुढे घरी जाऊ. आणि हे आहे पिंपरीचं मार्केट. हे सुद्धा एकदम क्राऊडेड प्लेस आहे, जसं तुळशीबाग वगैरे आहे ना आपलं, तसंच हे सुद्धा क्राऊडेड प्लेस आहे. येथे सुद्धा हमेशा नेहमी जी आहे ती गर्दी, म्हणजे प्रत्येक दिवशी जरी केव्हाही आपण गेलात तेव्हा म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ गर्दी जी आहे ती असतेच येते. आणि पुढे गर्दी असल्यामुळे ना रिक्षा जी आहे एकदम हळूहळू जात होती आमची पुढे. सो आत्ता पोचलो आहे आम्ही सोसायटीमध्ये आणि आत्ता म्हणजे जेवण वगैरे करू आणि लगेच निघू आम्ही घराकडे. आणि बरं झालं मी मुलांना आणि यांना घेऊन नव्हते गेले, कारण हे आले असते तर मला ओरडलेच असते, कारण गर्दी आहे आणि गर्दीमध्ये ना यांना अजिबात आवडत नाही. असं साडीचे जे ठिकाण वगैरे जे आहे तिथे नकोसं यांना होतं. आणि हे बघा इथलं जे व्ह्यू वगैरे आहे खूप सुंदर आहे, वरतून जर बघितलं तर खूप भारी वाटतं. आणि आजचा बेत आहे आमचा खिचडी आणि कढीचा. आणि ती ताई कढी खिचडी बनवते. खानदेशी लोकांचं मोस्ट फेवरेबल एखादी गोष्ट जी आहे ना ती असेल कढी खिचडी. म्हणजे एकदम अप्रतिम अशी टेस्ट असते कढी खिचडीची. खानदेशी खिचडी जी आहे ती एकदम वेगळीच असते. सो यस हे खातो आणि निघतो आता घरी. तर आपल्याला हा व्लॉग जो आहे हा व्हिडिओ जो आहे तो कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा. आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. सो टेक केअर फ्रेंड्स, बाय.